एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते। एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात नशेत धुंद, रेव पार्टीत रंगेहात पकडले, मध्यरात्रीच्या छापेमारीने राजकारणात भूकंप। पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी रात्री उशिरा छापेमारी केली। या धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही पार्टी सुरू होती। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेबलकरांचा या पार्टीत समावेश असून 3 महिलांसह 2 पुरुषांचा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। दरम्यान आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झालेलं असून एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर टीका करत असताना ही छापेमारी झाल्याने शंका व्यक्त केली जाते आहे। पुण्यातील उच्चभ्रू म्हणून खराडीची ओळख आहे आणि तिथेच एका घरात ही रेव पार्टी सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली असताना काही महिलांसह पुरुषांना ताब्यात घेण्यात आले। आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याने आरोप करत म्हटलंय, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेबलकर यांनी त्या पार्टीचं आयोजन केलेलं होतं। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन केलं जात असल्याने पोलिसांना पार्टीच्या ठिकाणी काही अंमली पदार्थ सापडल्याची देखील चर्चा आहे। पोलिसांचा छापा पडल्यानंतर काही महिलांनी पळ काढला। सध्या पुणे पोलिसांनी रेव पार्टीतील लोकांना ताब्यात घेतलेलं असून चौकशी सुरू आहे। रेव पार्टी करताना जावई रंगेहात पकडल्यानंतर एकनाथ खडसे काय बोलतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। पुण्यातील या रेव पार्टीचे आयोजन नेमके कोणी केले याबद्दल अजून पोलिसांना कोणीही माहिती दिलेली नाही। ये पर्स किसकी है? ये पर्स किसका है? इधर ऊपर उठाओ। हाँ, रखो एक सामान इधर। रखो, जो भी सामान है एक निकालो। ये तेरे दोस्त है हमारा और अंदर चेन है। एक तो निकलेगा क्या है मैनेजर है कौन मालूम है बंद कर दो रांची 2 मिनट शांत हो जाओ रांची 2 मिनट शांत हो जाओ वीडियो का सब मारेगा ब्युरो रिपोर्ट SVN मराठी पुणे।